पद्धतीने नाही का. खारी काहीतरी आणायचं आपलं, सकाळी खायचं थोडं गल्लाच भर दूध, चालले कामाला येस. उद्योगाला आपल्या. परत दिवसभर काय खायचं काय नाही हे बी माहिती नव्हतं. वार आले का मग मुलाला आमच्या नॉनव्हेज आवडायचं. मंगळवार असो बुधवार असो का तर फिटनेस साठी. येस, फिटनेस असंच. साठी नॉनव्हेज खायला हम्म. आवडायचं. मग आम्हाला असे भगत सर एक दिवस त्यांचं पाहिलं आम्ही फिटनेस, म्हणलं काय चाललंय तुमचं, व्यायाम कोणता करता. आम्हाला तिथून मार्गदर्शन भेटलं. मग रवी परभणे सरांनी, भगत सरांच्या मार्गदर्शनाने आज म्हणजे आमची 28 दिवसात दोघांची बी कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झाली. डॉक्टर क्या आम्हाला बात आहे. विचारत होते नेमकं काय करू राहिले तुम्ही, काय चाललंय तुमचं, नाही का, व्यायाम कोणता करता. सर, कोलेस्ट्रॉलची गोळी किती दिवसापासून स्टार्ट होती? 1 वर्ष होऊन गेलं सर. आणि एका वर्षामध्ये काही कमी झालती का वाढत चालली होती पॉवर गोळीचं? नाही नाही, ते हो कंटिन्यू होती तर येत होती, रोजचा व्यायाम चालू होता. तेवढी एक घ्यावाच लागायची संध्याकाळची नाही का. येस. आणि मला इथे डिस्क्लेमर द्यायला आवडेल सरांना. हम्म. आपण कुठलंही मेडिसिन दिलेलं नाहीये. तर तो सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. आणि सरांची 28 दिवसामध्ये कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झालेली आहे. बंद झाली. आणि येस सर. 28 दिवसात 8.5 ते 9 किलो वजन कमी झालं माझं. वाव, क्या बात आहे. तसे हा आमचे पण कोच. त्यांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. त्यांनी परफेक्ट फॉलो केलंय, SMS प्लॅन केलाय आणि दररोज वर्कआउट केलाय. आणि आणि किती आमच्या वजन मॅडम, कमी झालं सर? आमचं 8 ते 8.5 किलो माझं झालं, मॅडमचं जवळजवळ 4.5 ते 5 किलो झालंय. मागच्या क्या 8 बात आहे. तारखेपर्यंतच हे केलंय फिटनेसचा. आता एवढ्या 1 महिन्यात परत किती झालंय काय अजून नाही का चेकअप व्हायचं. आमच्या मुलाचं बी जवळजवळ 4 किलो कमी झालं, म्हणजे फॅट होती का आमच्या पोटावर. पूर्ण म्हणजे एकदम नॉर्मल झालेली. क्या बात आहे. ऑल फॅमिली रिझल्ट आहे आणि तो पण फक्त 1.5 महिन्याचा. येस, त्यांना हम्म. 1.5 महिना झालाय जॉईन हा, करून. बरोबर. 1.5 महिन्याच्या आतच. म्हणजे आम्ही तीन येस. चार आणि वर्ष काय आता काय फिलिंग आहे सर? अहो, आम्ही 20 वर्षापासून एवढा व्यायाम करायचो, चालायचो कंटिन्यू, खाडा नव्हता कधी. आम्हाला एवढं म्हणजे कधीच जाणवलं नाही असं. आता असं वाटतंय ना का दिवसभर सुद्धा काही थकवा जाणवत नाही, काही नाही. किती काम करा, काही करा, जा कुठंतरी नाही का, असं तुला अंगात एनर्जी टिकून असते. आणि घरातलं येस. बी आमच्या वातीवरण इतकं फ्रेश झालंय. काम किती आहे काय असं नाही का, कोणाला काही वाटतच नाही. क्या बात आहे. आणि सर, फिलिंग किती वर्षाची आहे आता? आता फिलिंग काय, 25-26 वर्षाची फिलिंग झाली परत नाही का. क्या बात आहे. आणि सर, कम्युनिटीला असा काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? कम्युनिटी आमच्यासाठी नाही की एक वरदान ठरली. जसं काल अमोल सर सांगत होते ना, सागर मंथनातून अमृत निघलंय, तसं आमच्यासाठी नाही का. ही एक अमृत निघले आणि झालंय. येस. आणि आणि खूप समाधान. येस. सर, मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची. तुम्ही मग मला 2 दिवसापूर्वी बोलले, जसं आपण बोलतो मला जो रिझल्ट आला तो इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर तुम्ही गरजेचं आहे बोलले बा एक बरोबर. फॅमिली. हा, एक फॅमिली होती. आणि त्या हम्म. फॅमिलीला आपल्याला थोडक्यात हे फ्युल द्यायचं होतं. तर ते काय हा, थोडी गोष्ट बरोबर. मला सांगू शकता? त्यांना फ्युल द्यायचं होतं तिथपर्यंत काही जाणं झाले ना, मुळे त्यांना आता एक 4 ते 5 दिवसापूर्वी उठल्याबरोबर त्यांना अटॅकचा झटका आला, ते त्याच्यात गेली. चांगली म्हणजे आपली जवळची फॅमिली मेंबर असलेली मित्र होती. येस. तर मला मेसेज द्यायची एकच द्यायचा आहे, बघा आपल्या जवळची हम्म. व्यक्ती आहेत. तुम्ही हम्म. तिथपर्यंत जायला वेळ घालवू नका. कारण नाही एकदा जर गेला तर परत दिसत नाही. नाही दिसत येस. आणि बरोबर. सर मला बोलले होते, सर आपल्याला त्यांच्याकडे जायचंय, मला खूप छान रिझल्ट आलाय. आणि असे फॅमिली हम्म. मेंबर आहेत आपल्या घरातले आहेत, आणि त्यांचे मिसेस माझ्या बहीण, म्हणजे त्यांनी मला बहीण भाऊ मानलेला आहे. तर हा, आपल्याला भाऊ. त्यांना, हा आपल्याला त्यांना, त्यांचं खूप मोठं कुटुंब आहे आणि त्यांना आपल्याला हे फ्युल द्यायला जायचंय. कारण हेल्थ चॅलेंज बरोबर खूप आहे. आहेत पूर्ण परिवाराला. आणि मला परत बरोबर. 3 दिवसांनी कळलं का सर म्हणले, सर रवी सर, असं असं झालंय, मी जेवायला बसलो आणि मला फोन आला का ते गेले म्हणून. तर एवढं वाईट हम्म. वाटलं म्हणले. तर आपण 4 दिवसापूर्वी का नाही पोहोचलो तिथं? हा, येस. बरोबर आहे. हा, तर वेळ गेलेली नाहीये, मला हाच मेसेज द्यायचा आहे. खूप साऱ्या व्यक्तींना आज गरज आहे या हम्म. सकस संतुलित आहार, जसं सर बोलले मंथनातून जसं अमृत निघतं. तर याची गरज आहे. तर वेळ नका लावू. कारण खूप वेळ झाल्यानंतर फायदा होणार नाही.
फायदा येस, नाही आता होणार, सरांना बरोबर कसं- आहे. हा, आता सरांना त्या बरोबर. गोष्टीचा पस्तावा येतोय. येस. तर बरोबर आहे. पैसा किती असला तरी फायदा नाही. तर काय आणि फायदा त्या नाही व्यक्ती, आता. हा, त्या व्यक्तीकडे सर पैशाची कमी होती. काहीच कमी नाही द्या त्यांना. मस्त नाही इतकी जमीन आहे, साऱ्या गोष्टी जिथल्या तिथे, पण आता ते माणूस या गोष्टीने राहिला नाही, त्याला फिटनेसचं कधी कळालंच नाही. आणि कधी हे मार्गदर्शन असं मिळतच नाही, असं होतंय. जे आपले कोच मार्गदर्शन करीत जे फॉलो घेते ते असं, म्हणजे नाही का, आम्ही तरी पाहिलं नव्हतं आतापर्यंत. सांगण्याचे एकदम समजून सांगायचं, कधी राग राग नाही करायचा, काही जरी विचारलं तरी विचारा बिनधास्त. आज आमच्या घरात इतका आनंदी वातावरण आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक फॅमिलीसाठी, आमच्या मुलींसाठी सगळे चालू केलेले डायनो शेक घेतात त्या, आई वडील बी घेतात अफ्रेज, म्हणजे सगळं कुटुंब असं आहे आमचं 7 जणांचं, एकदम फ्रेश आहे. सर पहिले एस तर एम आम्ही एस प्लॅन किती व्यक्ती, एस एम एस प्लॅन किती व्यक्ती करतात? कोण कोण करत आहे? मी, आमची मॅडम आणि मुलगा एक टाइम घेतो, आकाश सर. आणि आई? आई बी घेतात ना, आईला बी फरक पडला भरपूर. येस. बघा, ऑल फॅमिली एस एम एस प्लॅन करते. सर एस एम एस प्लॅन करतात, त्यांची मिसेस एस एम एस प्लॅन करते, आई सुद्धा एस एम एस प्लॅन करतात. येस. करता आणि माझी वडिलांनी आता, करता हा, आणि वडिलांनी आता येणं ड्रिंक स्टार्ट केलंय. मुलगा केले. एस एम एस प्लॅन केला. मुलाचं किती, 4 किलो वजन कमी झालंय, हा, तेवढंच करायचं होतं. चार आता 4 किलो आता कमी मसल्स, झालं. हा, आता मसल्स बिल्ड करायचे, त्याच्यामुळे एक टाइम त्यांनी स्टार्ट केले. हम्म. येस. तर आमचं थँक्यू घरात सो पूर्ण पोहे शाबूस तांदूळ तर बंदच झालेत. मॅडम संग बोलायचं का आमच्या, काय अनुभव घेता. येस.